तुम्हाला माहिती आहे का, ज्येष्ठ गौराई म्हणजेच महालक्ष्मी या 2.5 दिवसासाठीच माहेरी का येतात? खरं तर आमच्या आजींनी सांगितलेली ही महालक्ष्मींची कथा आहे. समुद्रमंथनातून महालक्ष्मी आणि बहीण अलक्ष्मी यांचा जन्म झाला. महालक्ष्मी म्हणजेच येणारं धन आणि अलक्ष्मी म्हणजेच येणारं धन जे खर्च होतं. या दोन्ही बहिणीचे लग्न एकाच घरात झाले. एके दिवशी महालक्ष्मी आणि अलक्ष्मी या दोन्ही बहिणी बाहेर जात असताना चालता चालता एकीचे काकण बिळात पडले. बिळामध्ये एक साप राहत होता. त्याला खूप वर्षाच्या वेदनामुळे तो खूप त्रासला होता. महालक्ष्मीने जसा बिळात हात घातला तसाच त्या सापाच्या जखमेला महालक्ष्मीचा हात लागल्याने ती जखम फुटली आणि साप हा जखमेतून मुक्त झाला. त्या सापाला पूर्वजांचा श्राप होता. जसा गौराईचा हात त्याला लागला, साप हा श्रापातूनही मुक्त झाल्याने तो गौराईला म्हणाला, तुझ्यामुळे मी या श्रापातून मुक्त झालो. सांग तुला काय पाहिजे? गौराई म्हणाली, आम्ही माहेरचं प्रेम काय असते हे कधीच अनुभवलं नाही. मला काही नको, मला फक्त 2.5 दिवसाचं माहेर दे. साप त्या दोघींनाही 2.5 दिवसाचे माहेर देते आणि सांगते, तुम्ही दोघीही ज्यांच्या घरी जाल त्यांच्या घरी तुमच्या मागे सुख समृद्धी येईल. आजीनी सांगितलेली ही कथा माझ्या आताही स्मरणात आहे. मला जसं आठवलं तसं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला.